हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन मोजके. कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षा झाली आणि त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्कोर अपेक्षेपेक्षा कमी आलेले आहेत. त्याचं कारण पेपरची टफनेस, डिफिकल्टी लेवल, लेंदी पेपर होता. काही 2-3 विषय खूपच जरा रँडम विचारलेली आकडेवारी, आउट ऑफ सोर्स, आउट ऑफ बॉक्स वगैरे असा सगळा एकंदरीत प्रकार आपल्याला पाहायला मिळाला या ग्रुप बीच्या प्रिलिममध्ये. बरं, आता विषय हा आहे की प्रिलिम झाली, काय स्कोर जे असेल प्लस मायनस कट ऑफचा अंदाज तुम्ही घेतला असेल आणि पुढची दिशा ठरवली असेल. पण या पेपरमधून आपल्याला शिकण्यासारखं काय, म्हणजे या प्रिलिमच्या पेपरमधून काय धडे मिळाले. पण हे का घेणं गरजेचं आहे धडे, कारण पुढे तुम्ही मेन्स देणार असाल किंवा पुढची प्री देणार असाल त्यासाठी सगळ्यात बेस्ट जे काय म्हणतो आपण त्याला सोर्स असतो इनपुटचा, तो म्हणजे रिसेंट झालेला पेपर. याला आपण रिसेंट ट्रेंड आणि POQ अनालिसिस म्हणतो, तो या पेपरमधून तुम्ही घेणं अपेक्षित आहे. आणि जर हे इनपुट्स आपण कॅच नाही केले, म्हणजे आयोग काय इंडिकेट करतं आपल्याला, या पेपरमधून काय नवीन बदल दिसले, डेप्थ कशी वाढायला लागली, क्वेश्चन पॅटर्न कसा चेंज होतोय, या गोष्टींचा जर आढावा घेतला नाही आणि तरीही तसंच तुम्ही पुढे जाताय, त्याचा अर्थ तुम्ही ज्याला म्हणतो आपण इफ यू आर फेल टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल, म्हणजे तुम्ही प्लॅनच नीट करत नाहीयेत या POQच्या आधारावर, तुमचं अपडेशन करत नाहीयेत, तर तुम्ही डेफिनेटली फेलिंगची प्लॅनिंग करताय. म्हणजे डेफिनेटली पुढे तुम्हाला येणारा जे काही परीक्षेचा कुठलाही घटक असेल तो अपयश देणार आहे, हे लिहून घ्या. म्हणजेच आता आपल्याला पहिली प्रायोरिटी ही असेल, या पेपरमधून काय काय गोष्टी लक्षात आल्यात त्या आपल्याला नोट डाऊन करून घ्यावं लागतील, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये त्या चुका होता कामा नये आणि आपल्याला पुढचा अटेम्प्ट हा लास्टचा अटेम्प्ट असला पाहिजे. किती वर्ष याच्यामध्ये घालायचे, ह्या चुका तशाच परत रिपीट किती करायच्यात हे तुम्हाला आता विचार करावा लागेल. त्यात इथं मी लिहिलं आहे कंबाईन प्रिलिम सेल्फ इव्हॅल्युएशन ज्याला आपण म्हणू तो प्रकार. ह्याच्यातून बेसिक 3 पॉईंट्स माझ्या लक्षात आलेत. काय तर सरळ सरळ पेपर लेंदी होता, टफ डिफिकल्ट होता, यापेक्षा मी असं म्हणेल की तो कन्सेप्च्युअल होता. म्हणजे आता आपल्याला मग ते जड काय गेलं प्रकरण, कारण कन्सेप्ट क्लिअर नाही. मी फक्त इकॉनॉमिक्सबद्दल बोलत नाही, मी ओव्हरऑल आढावा घेतोय सगळे सब्जेक्ट 100 क्वेश्चन ऑल सब्जेक्टबद्दलचे. आणि करंटबद्दल किंवा अजून काही बघितलं तर थोडा ओल्ड डेटा विचारला त्यांनी. म्हणजे आपण साहजिक आहे करंट अफेअर्स म्हणले की या एखाद्या वर्षाचाच सगळा आढावा घेतो, त्यातल्या थोडं मागे जातो एखादं वर्ष. पण जर 3-4 वर्षापूर्वीचं विचारलं किंवा 3-4 वर्षाच्या अगोदरचा डेटा विचारला आहे तर ते मात्र करणं अपेक्षित नसतं, साहजिक आहे. ह्याचं उत्तर देईल मी की याला आपण टॅकल कसं करायचं आहे, बेसिक आहे. आता मी टेलिग्रामवर काही हे टाकलं होतं लिंक, आणि त्या विद्यार्थ्यामध्ये त्यांना असं सांगितलं होतं की तुमच्या काय चुका झाल्या त्या मला शेअर करा. मग बरेच विद्यार्थ्याचे इनपुट झाले की सर माझं हे चुकलं, असं झालं तसं झालं. मग त्याच्या आधारावर मी काही पॉईंट्स काढलेत, म्हणजे प्रॉब्लेम काय आहे हे तुमच्या समोर ठेवतो. ॲट द सेम टाईम सोल्युशन त्याला काय असू शकतं येणाऱ्या परीक्षेसाठी. आता जे झाला पेपर झाला ठीक आहे, त्यात काय बदल करू शकत नाही, पण मग या सगळ्या चुका तशा दुर्लक्षित करायच्या का येणाऱ्या परीक्षेसाठी त्याला आपण सुधारणा म्हणून घेऊ शकतो, या गोष्टींचा विचार करू आपण. त्यातला पहिला प्रॉब्लेम बघा, टाईम मॅनेजमेंट. हे जमलं नाही, ठीक आहे, साहजिक आहे, हा कॉमन प्रॉब्लेम आहे. आपल्याला इथं कंबाईनच्या परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल, फक्त अभ्यास, कंटेंट, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही असून चालत नाही. ॲट द सेम टाईम तुम्हाला स्पीड ही मेंटेन करावी लागेल. म्हणजेच ॲक्युरसी विथ स्पीड हा फॉर्म्युला आहे कंबाईन एक्झामच्या सक्सेसचा. ही कुठेतरी लिहून ठेवा. मग बरेच विद्यार्थी ज्यावेळेला आपण पूर्ण अभ्यास करून टेस्ट सिरीज वगैरे देतो ना, तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सिरीज बघितली असेल, ऐकली असेल, तर मी त्यात सतत सांगत होतो तुम्हाला, कुठलाही पेपर घ्या, प्रश्न आपलाच नाही आहे, कुठल्याही टेस्ट सिरीजचा पेपर ज्यावेळेला घ्याल ना, टाईम लावूनच सोडवला तर तुम्हाला त्याचा आउटपुट मिळेल, अदरवाईज नाही. तुम्ही 10 नाही 20 पेपर जरी सोडवले, मार्केटमधले कुठले झेरॉक्स घेतले, रूमवर बसून पेपर सोडवला, लायब्ररीत बसून पेपर सोडवला, हरकत नाही. टेस्ट सिरीज न लावताही आपण झेरॉक्समधून पेपर आणून सॉल्व्ह करू शकतो, पण ते टाईममध्ये सोडवलं असेल तरच याला अर्थ आहे, अदरवाईज नाही. निवांत पेपर सॉल्व्ह करणं ही ॲक्च्युली परीक्षेची डिमांडच नाही आहे. तर 1 तासाचं जे प्रेशर आहे ना, टाईम प्रेशरमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे. हा एक मेन प्रॉब्लेम मला जाणवला. म्हणजे टाईम मॅनेजमेंट का नाही झाली, कारण तिथं ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरियसली घेतली नाही किंवा वेळेमध्ये सोडवलं नाही, हा एक इश्यू. मग तुम्हाला जर आता आमच्यापैकी बरेच विद्यार्थी आहेत की आम्ही टेस्ट सिरीज लावली, 1 तासात पेपर सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला, मग त्यांचं सोल्युशन पुढे सांगतो. आता मग त्यांचा काय प्रॉब्लेम झाला ते पुढे बघू आपण. पहिल्यांदा टाईम मॅनेजमेंट न होण्याचं कारण काय, तर साहजिक आहे टेस्ट व्यवस्थित 1 तासात न सोडवणे. दुसरं, आता मला अजून एक प्रॉब्लेम जाणवला, तो म्हणजे अभ्यास चांगला केला, टेस्ट सिरीज दिली, वेळेत पेपर सॉल्व्ह केले, सगळे केल्यानंतर तिथं मात्र काय गोंधळ झाला. स्टार्ट ज्यावेळेला आपण करतो सुरुवात, मग सिलेक्शन ऑफ दी सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो, GS पासून सुरुवात करायची का मॅथ रिझनिंग पासून सुरुवात करायची, ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊन बरेच विद्यार्थी त्या ट्रॅपमध्ये अडकलेत. आता दोन्ही पॉसिबिलिटी सांगतो. ज्या विद्यार्थ्यांनी मॅथ रिझनिंगमध्ये खूप जास्त चांगले मार्क घ्यायचे, कारण वेटेज जास्त आहे, याच्यामुळे मॅथ रिझनिंगपासून स्टार्ट केली, पण ते लेंदी निघालं, तिथं बरेच मॅथचे असेल क्वेश्चन किंवा रिझनिंगचे कुठले टाईम कन्झ्युमिंग होते, बराच वेळ त्याच्यामध्ये गेला आणि असं लक्षात आलं की अरे वेळ भरपूर गेला आणि आता अख्खं GS बाकी आहे.
मग तो इकडे ज्या वेळेला शिफ्ट झाला GSवर, तेव्हा मात्र थोडं टेन्शन वाढलेलं होतं, BP वाढलेला होता आणि टाईम कमी झाला होता. ह्याच्यामध्ये त्यानं परत वाचण्यामध्ये घाई गडबड केली आणि मग चुका वाढायला लागल्या. त्यात हे GSमध्ये सुद्धा पुन्हा अजून लेंदी क्वेश्चन होते, कन्सेप्च्युअल क्वेश्चन होते, सहजासहजी डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन कुठलेही नव्हते. म्हणजे इथंच तो परेशान होऊन ऑलरेडी इकडे शिफ्ट झाला होता. इथं अजून परेशानी वाढली म्हणल्यानंतर साहजिक काही घाम फुटणार ना. आणि मग त्याच गोंधळात काय झालं, परत अजून वेळ पुढे गेला. काही जणांना वेळ तर पुरलाही नाही आणि शेवटी असं लक्षात आलं की अरे बरेच प्रश्न मला येण्यासारखे होते पण मी तिथपर्यंत पोहोचलो नाही, किंवा शेवटपर्यंत 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचला पण फारच घाई गडबड झाल्यामुळे सिली मिस्टेक्स फार झाले. येस ऑर नो, मी आत्ता जे सांगतोय ते पटलं का आणि बऱ्याच जणांचा हाच मेन प्रॉब्लेम दिसून आला का, हे लिहून घ्या. मी परत सांगतोय याचं सोल्युशन काय करायचं ते मी पुढे सांगेल, पण आधी किमान प्रॉब्लेम तर फाइंड आउट करा. आपला आत्तापर्यंत MPSC विद्यार्थ्यांमध्ये, जुन्या विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः काय प्रॉब्लेम माहिती का, ते एक्झॅक्टली प्रॉब्लेमच फाइंड आउट करत नाहीत. तुम्हाला वाटतं ना सर मला मार्क का येत नाही, किंवा मी 4 वर्ष 5 वर्ष 8 वर्ष झालं का फेल होतोय. मुळात प्रॉब्लेम काय आधी ते फाइंड आउट करा, जे आपण इथं करतोय, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर सोल्युशन बोलू आपण. हे लक्षात आलं. ज्यांनी आधी मॅथ रिजनिंग स्टार्ट केलं त्यांचा काय प्रॉब्लेम झाला. आता दुसरं पॉसिबिलिटी चेक करू. काही जणांनी GS पासून स्टार्ट केलेले आणि मग GSला तर ऑब्व्हियसली वेळ लागणारच आहे. त्यातही लेंदी होते, काही क्वेश्चन कन्सेप्च्युअल होते. त्यांचं असं झालं की GSनी फार वेळ घेतला आणि राहिला काय मग आता उरलेला कमी वेळ मॅथ रिजनिंगला. त्यात परत मॅथ रिजनिंगमध्ये हे कन्फ्युजन किंवा टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स होतेच, मॅथमध्ये असू दे किंवा रिजनिंगमध्ये असू द्या, कुठेही म्हणजे एकूण व्हाईस वर्सा सेम झालं त्यांचं. या वर्षीचा पेपर हा लेंदी असल्यामुळे, कन्सेप्च्युअल असल्यामुळे टाईम कन्झ्युमिंग होता. मग तो GSचा असू द्या किंवा मॅथ रिजनिंगचा असू द्या, यामुळे परत तुमचं हे गणित बिघडलं. ठीक आहे. आता ह्याच्यात असं नाही म्हणता येणार सर मग आधी आम्ही काय घेतलं पाहिजे. आता तुम्ही हा प्रॉब्लेम नाहीच आहे की GS आधी घ्यायचा की मॅथ रिजनिंग आधी घ्यायचा. तुम्हाला आता हे ठरवावं लागेल की ही शेवटी परीक्षा आहे. आयोग तुम्हाला कधी इकडं ट्रॅप टाकणार आहे, कधी इकडं ट्रॅप टाकणार आहे, कधी इकडं लेंदी टाकेल, कधी इकडं टाकेल, कधी दोन्ही साईडला लेंदी क्वेश्चन्स येतील. त्यावेळेला आपल्याला काय डिसिजन घ्यायचं आहे, तर वेळेनुसार आपल्याला असं लक्षात आलं की मी मॅथ रिजनिंग पासून स्टार्ट करतोय पण आयोगाचा हा ट्रॅप आहे आणि खूपच क्वेश्चन लेंदी आहेत, तर पटकन स्वतःला अलर्ट करायचं, सांगायचं आणि शिफ्ट व्हायचं इकडं. इकडून परत काही क्वेश्चन उरलेले आपण वेळेस नंतर इकडे जाऊ शकतो, पण ह्याच्यात जर अडकलात तर हे डॅमेज होईल. सेम व्हाईस वर्सा GSला पण तसंच आहे. टाइम लिमिट सेट करून ठेवायची, त्या वेळेतच जर ते स्पीड येत असलं होत असेल तर समजायचं कार्यक्रम ओके चाललाय. जराही थोडं असं वाटलं की नाही आपण अपेक्षेपेक्षा जास्त वेळ GSला देतोय किंवा अपेक्षेपेक्षा जास्त वेळ मॅथ रिजनिंगला देतोय, तेव्हा पटकन शिफ्ट होणं हे सगळ्यात चांगलं ऑप्शन. एक्झॅक्टली आपल्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून मला तेच लक्षात आलं की त्या एका तासामध्ये स्वतःला थोडं जागं ठेवणं. मग तुम्हाला सर तिथं खूप प्रेशर असतं हे, अरे मग तेच तर आता स्वतःला सवय तर लागेल ना. तुम्ही सतत प्रॉब्लेम सांगत बसू नका, त्याला सोल्युशन काय बघा. मान्य तिथं एका तासात प्रेशर असतं, नाही जमत हे करत, मग ते जमावं लागेल स्वतःला. इन एनी हाऊ तिथं 15 मिनिटं 10 मिनिटं 20 मिनिटाचा काहीतरी एक सेट टाईम लावून ठेवावं लागेल. ते झालं की रिवाईज घ्यायचं पटकन काही सेकंदात की आपण बरोबर चाललोय का खूपच अडकलेलं आहे. आयोगाच्या ट्रॅपला ओळखणं ही पहिली अचिव्हमेंट असेल. ठीक आहे. सो GS आणि मॅथमध्ये काय झालं ते क्लिअर झालं. त्याच्यामुळे पहिले 2 प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आले आणि सिलेक्शन ऑफ दी सब्जेक्ट इथून पुढे आता व्यवस्थित करा. म्हणजे असं नाही की मॅथ रिजनिंगमध्ये मला खूपच चांगले मार्क येता येईल वगैरे काय म्हणून मी इकडे गेलो तर तुम्ही इकडे डॅमेज करून घेतलेला आहे. त्यामुळे ते व्हाईस वर्सा तुम्ही ठरवून घ्या तुमच्या लेवलला. दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट येतो. आता ह्या गोष्टी आपल्या हातात नाही आहे. आयोग काय टाकल, कमी जास्त लेंदी कुठला सब्जेक्ट, कम्प्लिटली आयोगावर डिपेंडेड आहे. तर मग आपल्या हातात काय आहे, लो हँगिंग फ्रुट्स थेरी. बघा पेपर झाल्यानंतर मला जेवढ्यांचे फोन आणि मेसेज आले प्रत्येकाच्या बोलण्यातून एक काय जाणवलं, सर जो स्कोर आत्ता बाउंड्रीवर येतो माझा त्यात अजून किमान 8 ते 10 मार्क माझे वाढले असते. का बरं? कारण साधा काही प्रश्न आहे, एखादा समजा हिस्ट्रीचा होता, सर तो यायला पाहिजे होता, चुकला, कसल्या कारणाने, सिली मिस्टेक असू द्या कुठल्या कारणाने, जॉग्राफीचा एक, पॉलिटीचा एक, असे सगळ्या विषयाचे मिनिमम एक जरी धरलं तर काही जणांचे 2-2 आहेत. सर फार साधा सिंपल प्रश्न होता पण तो चुकला. विचार करा. म्हणजे असा मला एकंदरीत एरिया तुम्हाला सांगायचा आहे. 8 ते 10 क्वेश्चन जे तुमच्या आवाक्यात होते, जे तुमच्या वाचण्यात होते, जे सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड होते ते तुमचे चुकलेत. नियर अबाउट 8 ते 10 मी ओव्हरऑल 100 क्वेश्चनपैकी म्हणतोय, राईट. आणि मग याला तुम्ही सिली मिस्टेक्स म्हणा नाही तर अजून काही असू द्यात, जे कुठले नॉन एरियामध्ये असलेले मी लेंदी आउट ऑफ किंवा असे प्रश्न जे अवघड टफ होते त्यांच्याबद्दल बोलतच नाहीये. मुळात आपला रिझल्ट जाण्याचा एकमेव घटक आहे आपल्याला ज्या गोष्टीवर आपला हँड होता किंवा स्ट्रॉंग पॉईंट होता त्यातलेच प्रश्न चुकलेत आणि त्यामुळे रिझल्ट गेला. आता तुमच्यापैकी किती जणांचा स्कोर जो बाउंड्रीवर येतोय तो 5 मार्कांनी 8 मार्कांनी जास्त असू शकला असता जर हे चुकले नसते तर. म्हणजेच इथं जे आयोगाने अवघड लेंदी प्रश्न टाकले ना त्याचा विषयच येत नाही. विषय आपला येतो की आपण आपलाच एरिया जो आहे तो नीट तिथं टॅकल केला नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट. आणि मिनिमम मार्क्स अजूनही काय झालं, आता एकाच सब्जेक्टमध्ये मी आउट ऑफ मार्क्स घ्यायचेत ह्या तिथं मेंटॅलिटीनं आपण गेल्यामुळे काय झालं, अदर सब्जेक्ट डॅमेज झाले. जसं की फॉर एक्झाम्पल
मॅथ रिजनिंग असेल किंवा अजून कुठला सब्जेक्ट असेल सर त्याला वेटेज जास्त आहे, म्हणजे मग मी त्याच्यावर खूप मेहनत केली होती आणि मी जास्त मार्क घेईल. पण त्याच सब्जेक्टमध्ये आता विषय असा झाला आहे लिटरली 2 मार्क 3 मार्क 4 मार्क किंवा करंटचा पण तसाच विषय झाला आहे. काही काही जणांना 1-1 मार्कापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. एवढं डॅमेज त्या सब्जेक्टमध्ये झालं आहे, कुठलंही असू द्या ते. तर माझं असं म्हणणं आहे आता आपल्याला काय करावं लागेल, एकाच सब्जेक्टवर खूप जास्त डिपेंड राहून जर त्याच सब्जेक्टबद्दल काय आयोगाने गोंधळ घातला तर गेलं का सगळं, म्हणजे हा जुगार खेळल्यासारखं झालं ना. त्याच्याऐवजी उदाहरणार्थ एका सब्जेक्टकडं फोकस करण्यापेक्षा कॉमनली सगळ्या सब्जेक्टवर फोकस करा. आणि ते तुम्हाला सांगतो हे इथं गणित कसं आहे बघा. माझं असं ऑब्झर्वेशन आहे आत्तापर्यंतच्या ह्याच्यानुसार, आयोग कुठलीही एक्झाम घ्या त्याच्यात किमान 2 सब्जेक्ट तरी तुम्हाला अशा स्वरूपात टाकतो जे तुम्ही अजिबात प्रिडिक्ट केलेलं नसतं. अनएक्सपेक्टेड एरिया आलेला असतो, डेप्थ वाढवलेली असते, लेंथीनेस वाढवला असतो किंवा काहीतरी चेंजेस केलेले असतात. अशी कुठलीही एक्झाम घ्या त्याच्यामध्ये मिनिमम 1 किंवा 2 सब्जेक्ट असे डॅमेज केलेले असतात. हे माझं ऑब्झर्वेशन आहे आणि हे आपण प्रिडिक्ट नाही करू शकत. म्हणजे ह्या वेळेस तुम्हाला मॅथ रिजनिंगला काहीतरी प्रॉब्लेम केला असेल, पुढच्या वेळेस करंट अफेअरला करेल, किंवा यावेळेस करंट अफेअर आणि मॅथ रिजनिंग दोघांना डॅमेज केले, पुढच्या वेळेस इकॉनॉमिक्सचा नंबर असेल. बघा तुम्ही हे वाक्य लिहून ठेवा, पुढच्या येणाऱ्या प्रीमध्ये तुम्हाला कदाचित असं दिसेल की आत्तापर्यंत इकॉनॉमिक्समध्ये जो सेट पॅटर्न होता आयोगाने चेंज केला. ज्या टॉपिकवर आयोग सतत प्रश्न विचारायचा तो टॉपिकच आयोगाने स्किप केला. इकॉनॉमिक्स बाबत येणाऱ्या परीक्षेमध्ये हा चेंज तुम्हाला दिसू शकतो. मग आपण त्याला तयार असलो पाहिजे. एकंदरीत काय तर MPSC परीक्षा आयोग घेतं तर त्या आपण आयोगाला खूप जास्त कन्सिडर करणं अपेक्षित नाही आहे. म्हणजे असंच असू शकतं. वर्ड्स कंडिशनला आपण तयार असलं पाहिजे. आपल्याला आयोगाने आत्तापर्यंत दिलेल्या इनपुट्सवरून आपण तेवढ्यावर तर परफेक्शन आणलंच पाहिजे. एक पाऊल पुढे जाऊन जर आयोगाने हा पॅटर्न थोडा बदलला तर त्याला आपण तयार आहोत का. आणि अशा वेळेला काय करायचं लक्षात घ्या, ज्याला मी मिनिमम थेरी म्हणतो. उदाहरण समजा 2 सब्जेक्ट आहेत कुठलेही ज्याच्यामध्ये मेजर चेंजेस केलेत आयोगाने, एकदमच आउट ऑफ बॉक्स आउट ऑफ सोर्स प्रश्न विचारलेत. मग अशा सब्जेक्टमध्ये समजा मी इकॉनॉमिक्सचं उदाहरण घेतलं. फॉर एक्झाम्पल आता येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स अनएक्सपेक्टेड दिसेल, काहीतरी चेंज झालेला दिसेल. तर तिथं 15 क्वेश्चन आहेत. 15 पैकी असे एरिया जे आपण वाचले नव्हते, आयोगाने नवीनच काहीतरी तिथे चेंज केलेलं आहे, असे किती प्रश्न असतील बरं. आउट ऑफ 15 क्वेश्चन एकदमच सगळेच बदललेले असतील का, अजिबात नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये 5 क्वेश्चन तसे धरा, बरं 6 किंवा मॅक्स मी म्हणतो चला 8 क्वेश्चन धरा. 8 क्वेश्चन डायरेक्टली 50% आपण गृहीत धरू, एकदमच चेंज आहेत. माझं म्हणणं आहे उरलेले 7-8 प्रश्नांचं काय, हे तर कम्प्लिटली नॉन एरियावर आलेत ना. सो या सिच्युएशनला अशा वेळी तुम्हाला 7-8 क्वेश्चन हे आलेच पाहिजे. आणि हे भलेही पूर्ण आउट ऑफ असतील याच्यापैकी किमान 1 किंवा 2 तरी आणू शकतो ना आपण. म्हणजे आपला अभ्यास असाही नाही की आपण काहीच नाही केलेलं आहे. हे आउट ऑफ सोर्स असेल, काहीतरी अभ्यास असल्यामुळे लॉजिक डेव्हलप होतं अभ्यासाच्या आधारावर. आणि इलिमिनेशन मेथडनी याच्यापैकी किमान 1 किंवा 2 प्रश्न तरी आपण आणू शकतो. म्हणजे हा 7-8चा आकडा क्लिअर कट आपला जो आयोगाने ट्रॅडिशनल विचारला तो, आणि इकडचे 2 म्हणजेच 10 क्वेश्चन तुम्ही इथंपर्यंत पोहोचला. आणि टफ पेपरमध्ये 10 क्वेश्चन घेणं म्हणजे इट्स अ व्हेरी गुड स्कोर. म्हणजे ज्या वेळेला पेपर एकदमच टफ आणि आउट ऑफ काहीतरी असतो तेव्हा सुद्धा तुम्ही जर 15 पैकी 10 घेऊ शकताय, ह्याचा अर्थ डेफिनेटली तुम्ही स्पर्धेमध्ये आहात. आणि आपला प्रॉब्लेम अशा वेळेला हा होतो, हे तर क्वेश्चन आपल्याला येतच नाहीत आणि आपले ह्याच्यातली सुद्धा आपण 2-3 चुकवतो. येस ऑर नो, असंच होते का. मी आत्ताच उदाहरण देतो तुम्हाला. या पेपरमध्ये करंट अफेअर्समध्ये काय झालं सर, खूपच विचित्र प्रश्न होते. ठीक आहे, परत माझं तेच म्हणणं आहे 15 क्वेश्चनपैकी आपण 5-6 मी म्हणतो 7 डायरेक्ट 50% सोडून द्या की तुम्हाला येत नव्हते. मग उरलेल्या 7चं काय झालं, त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे. त्या 7 मधले किती प्रश्न तुमच्या बरोबर आले. सेम मॅथ रिजनिंगमध्ये पण बऱ्याच जणांचा काय झालं इशू, सर त्याच्यावर खूपच जास्त असं वाटत होतं की आउटपुट मिळेल, मी 18 घेईल 19 घेईल ही मानसिकता होती. पण मग वेळ न मिळाल्यामुळे किंवा काही कारणाने काय झालं, डायरेक्टली आकडा 8वर 7वर असा येऊन बसलेला आहे. काही जणांचा 5-6वर येऊन बसला मॅथ रिजनिंगचा. विचार करा बरं. आता तुम्हाला पेपरवरून आल्यानंतर असं तरी कळतं का नाही किमान 8 ते 10 मार्क मी घेऊ शकत होतो मॅथ रिजनिंगमध्ये. येस ऑर नो मला याचं उत्तर द्या. मग तेही घेतले का, नाही घेतले. ह्याचा अर्थ जे टफ अवघड होते ते बाजूला ठेवा. विषय काय तो परत जो एरिया आपला होता त्याचे सुद्धा क्वेश्चन चुकले. सेम मी करंटबद्दल सांगेल. आत्ताचा पेपर ज्यावेळेला आपण म्हणतो की करंटचा फार टफ आणि काहीतरी रॅन्डम विचारलं होतं, मागचं विचारलं होतं, परत संख्या काढा त्याची. असे किती प्रश्न होते की जे तुम्हाला खरंच येत नव्हते ते बाजूला काढा. उरलेल्या प्रश्नामध्ये तुम्ही काय परफॉर्म केलं ह्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा. आणि मग ह्याचं उत्तर इकडं जर बघायचं म्हणलात तर या इकडं हे लो हँगिंग फ्रुट्स थेरी.
म्हणजेच आपला काय प्रॉब्लेम झाला आहे की असे एरिया जिथं आयोगाने काही चेंजेस केलेत त्याचा विषयच नाही, ते तुम्हालाच नाही कोणालाच नाही येणार. पण मग उरलेले जे काही प्रश्न आहेत, आता 15च्या 15 प्रश्न सगळेच आउट ऑफ टाकले होते का? सगळेच एकदमच अवघड टाकले होते का? नाही. सो त्या विषयामध्ये काय होतं, दरवेळेस आयोग 2 किंवा 3 अवघड टाकतं. यावेळेस 5 टाकले होते किंवा 6 टाकले होते, त्याची संख्या वाढवली होती. म्हणजेच आपल्याला आपल्याच एरियामधले प्रश्न येणं अपेक्षित होतं, ते आले नसल्यामुळे स्कोअर डाऊन झाला. म्हणजेच लो हँगिंग फ्रुट्स थेरी, हाताला येणारं फळ इझी आपलाच एरिया आपण तिथं गमावून बसलो. बाकी तर टफनेस तर विषयच येत नाही मग त्याचा, काय तिकडचे प्रश्न येण्याचा. ठीक आहे. सो एकंदरीत ह्या सगळ्या आत्ताच्या कन्क्लुजनवरून तुम्हाला काय करायचं आहे, आयोगाला एक्झाम पॅटर्नला कन्सिडर न करणे. म्हणजे 100% प्रिडिक्शन असं म्हणजे असं असू शकतं, नाही आहे. शेवटी ते एक्झाम आहे आणि परीक्षा त्याच्याशिवाय नाहीच आहे. जर 100% आपण प्रिडिक्ट करू शकलो असतो मग ते नीट एक्झामसारखं होतं. मग काय नको तेवढा स्कोअर येतो आणि मग फिक्स एक्झाम पास होतो, तसं नाही ना. मग अधिकारी चांगले कसे घडणार? त्यामुळे अनप्रिडिक्टेबिलिटी असली पाहिजेच ही एक्झाम. आणि त्यातही विद्यार्थी म्हणून आपल्याला जर सगळंच कळायला लागलं तर त्याला काही अर्थच नाही आहे, चांगला अधिकारी घडणार नाही. त्यामुळे अनप्रिडिक्टेबिलिटी असणार आहे. आयोगाला 100% प्रिडिक्ट करणं बंद करा. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, विद्यार्थी म्हणून आपल्याला काय करावं लागेल आता चेंज. या पेपरमधून काय धडा मिळाला, जे ॲज इट इज जे खेळतात ना, ते एक सगळ्यात महत्त्वाचं बंद करा. विद्यार्थी म्हणून आपल्याला काय असतं की या पुस्तकातून ह्याच्यातून जसा तसा प्रश्न आला पाहिजे. मी फ्रॉम फर्स्ट डे पासून, तुम्ही बॅच किती जणांनी केली आय डोंट नो, मी बॅचमध्ये क्लिअर कट सांगतो तुम्हाला 2-3 प्रश्न हे आउट ऑफ सोर्स असणार आहेत. बाकीचे 10 ते 12ची रेंज असेल, त्यामधलेही काही प्रश्न हे तुमच्या अंडरस्टँडिंगवर तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतात. आयोग कुठलाही सोर्स हा आपला इकॉनॉमिक्स गाईडबुकचा किंवा लोकल प्रायव्हेट पब्लिकेशनचा वापरत नसतो. आयोगाचे सोर्स ऑथेंटिक वेगळे असतात, रेफरन्स बुक असतात. बरं, मग आता त्याला मॅच कसं करायचं, तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग किती आहे, तुम्हाला तो विषय किती कळाला, याच्यावर काही प्रश्न सॉल्व्ह होतात. ते आपल्या कुठल्याही सोर्समधून ॲज इट इज येत नाहीत. तर तो अट्टहास बंद करा. आणि म्हणजेच आता आपल्याला काय करावं लागेल, अंडरस्टँडिंग ॲप्लिकेशन किंवा एखादा प्रश्न ट्विस्ट करून विचारला, फिरून विचारला की आपल्याला येत नाही. मग त्याच्यासाठी परत काय कमी पडतं, अंडरस्टँडिंग. आणि मी नेहमी हा शब्द वापरतो बघा, आत्मनिर्भर अभियान. म्हणजे आपल्या बॅचमध्ये तुम्हाला अर्थनीतीमध्ये काय करतो, तुम्हाला एम्पॉवर करतो मी ॲक्च्युली. तुम्हाला डिपेंडंट नाही बनवत. म्हणजे हे एवढंच वाचा आणि असंच करा. कितीतरी वेळा मी स्वतःहून सांगतो की तुम्हाला प्रश्न फिरून जर विचारला तर उत्तर देता आलं पाहिजे, तर त्याला त्या क्लासला अर्थ आहे. किंवा तुम्ही ती जी बॅच केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर ट्विस्ट केलेल्या प्रश्नांचं उत्तर देता येत नाही, याचा अर्थ तुम्ही सब्जेक्टचा जो गाभा आहे तो समजून घेतला नाही, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नाही आहे. आणि आता इथून पुढचं प्रमाण वाढत चाललंय. आयोगाच्या आधीच्या ह्याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा हा जास्त होता. आजही फॅक्ट्स गरजेचे आहेत, पण त्याचं प्रमाण कमी होतंय आणि कन्सेप्टचं प्रमाण वाढतं. आणि मग त्या सगळ्या गोष्टी जर आपण नीट केल्या तर लिटरली आयोगाला खूप जास्त प्रिडिक्ट करायची गरज नाही. आयोगाने फिरून विचारू द्यात, स्ट्रेट फॉरवर्ड विचारू द्यात, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारू द्यात. तुम्ही प्रत्येक गोष्टीला तयार असाल कधी, जेव्हा व्यवस्थित सब्जेक्ट डेप्थनी कन्सेप्च्युअल बेसनी क्लिअर केला असेल तर तुम्ही परीक्षेत टिकाल. अदरवाईज मग जे आत्तापर्यंत होत आले तेच पुढे होणार आहे. त्यामुळं एकतर आयोगाला कन्सिडर करणं 100% ते बंद करा. ॲज इट इज क्वेश्चनच्या ऐवजी आत्मनिर्भर बनायचा प्रयत्न करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, कुठल्याही परीक्षेमध्ये अजूनही वाक्य माझं लिहून घ्या, मी परत सांगतो. या वेळेला करंट अफेअर आणि मॅथ रिजनिंग काहीतरी हे झालं, पुढच्या वेळेला कदाचित हिस्ट्री अजून काय असेल, पुढच्या वेळेला इकॉनॉमिक्स खूपच आउट ऑफ सोर्स किंवा एकदम लेंदी टाकलेला असेल. आणि त्यावेळेत आपल्याला काय करावं लागेल, काहीतरी प्रश्न आपल्याला येणं अपेक्षित आहे. अवघड टाकला म्हणजे डायरेक्टच 15पैकी 2च क्वेश्चन आले, 3च क्वेश्चन आले, संपलं. तुम्ही स्पर्धेतून जागेवर बाहेर पडला. 15पैकी मी तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला किमान 7-8 प्रश्न तरी, म्हणजे डायरेक्ट अर्धे प्रश्न हे आलेच पाहिजे. आणि अवघडामधले तरी 1-2 प्रश्न आले पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट प्रॉपर इव्हॅल्युएशन किंवा कन्क्लुजन म्हणू. आणि या इथपर्यंतच्या सगळ्या मुद्द्यांना तुम्ही दिलेले इनपुट्स आणि मला जे काही ऑब्झर्व झालंय त्याच्या बेसिसवर मी सगळा इव्हॅल्युएशनचा पार्ट तुमच्यासमोर ठेवलेला आहे. तुमच्यापैकी किती जणांना हा रिलेट झाला किंवा अजून काही याचे तुमचे वेगळे ओपिनियन असू शकतात. आणि तुम्हाला हे किती ॲक्सेप्ट करायचं, काय करायचं हे परत तुमच्यापर्यंत आहे. माझं काम आहे सांगणं, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा कधीच आढावा न घेतल्यामुळे वारंवार चुका रिपीट होतात. आणि असंच सेम हे इफ नथिंग इज चेंज, तर मग तुम्ही काय करणार, असंच गोल फिरणार, त्याच चुका रिपीट करणार. ह्याला अपयशाचं चक्र म्हणायचं. काही जरी बदललं नाही तर काहीच बदलणार नाही. आता तुम्हाला काय बदलावं लागेल, तर हे सगळं आत्तापर्यंत झालेलं एक जे डिस्कशन आहे व्यवस्थित लिहून घ्या. आणि इथं हे कंबाईंड प्रिलिमचं इव्हॅल्युएशन, आता कुठेतरी एक व्यवस्थित ब्लँक पेज घ्या, त्याच्यामध्ये काय काय चुका झाल्यात. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट येतो इथं, टाईम मॅनेजमेंट. ते तुम्हाला करावं लागेल. जास्तीत जास्त वेळ लावूनच प्रॅक्टिस करावं लागेल क्वेश्चनची. स्टार्ट कुठून करायची, GS पासून का मॅथ रिजनिंग पासून, हे स्वतःला आत्तापासून लिहून घ्या. किंवा तिथं ऑन दी स्पॉट जरी चेंज केलं हरकत नाही. तुम्हाला असं वाटलं की तिथं मला मॅथ सोडवायचं होतं पण मग मी GS सुरू केलं, पण GS सुद्धा मग
कितीपर्यंत वेळ द्यायचा आहे हे स्वतःला सांगा, किंवा मॅथ रिजनिंगपासून स्टार्ट केलं तर परत ते कुठपर्यंत थांबवायचं आहे. कारण आयोगाने जर लेंदीनेस वाढवला तर तुम्ही दिलेल्या वेळेला ठरवल्यापेक्षा जास्त वेळ जर कन्झ्युम होऊ लागला स्वतःला अलर्ट करायचं, सांगायचं. हे एक सोल्युशन मिळालं. ठीक आहे, म्हणजे 2 प्रॉब्लेम झाले, 2 सोल्युशन सांगितले. आणि लो हँगिंग फ्रुट्स थिअरी म्हणजेच काय, तर माझं असं म्हणणं आहे पेपरची टफनेस असणारच आहे. शेवटी ही परीक्षा MPSCची आहे, इझी कधीच नसते. म्हणजे कुठलाच पेपर हा इझी कॅटेगरीमध्ये नसतो असं माझं पर्सनली ओपिनियन आहे. डेफिनेटली तो प्रश्न मीडियम किंवा टफनेमध्येच असतो. तर अशा वेळेला काय करायचं आपल्याला, तुमच्यापैकी कितीतरी विद्यार्थ्यांनी खरं प्रामाणिकपणे सांगायचं की पेपर झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही आन्सर की चेक करता तेव्हा असं वाटतं की अरे हातचे मार्क 8 ते 10 सर माझे अजून ॲक्च्युली वाढले असते, पण मी सिली मिस्टेक्स केल्या, वाचण्यात घाईगडबड केली, वेळ न पुरल्यामुळे झालं, वॉट एव्हर कुठल्याही कारणाने तुमचे असेच प्रश्न जे आत्ता राहिलेत जे तुम्हाला येत होते. आणि मग तुम्ही जे म्हणता ना सर पेपर टफ झाला, सर आयोगाने आउट ऑफच काहीतरी विचारलं, ॲक्च्युली तुमचा रिझल्ट हा आउट ऑफ बॉक्सवाल्या क्वेश्चनमुळे जात नाही. तुमचा रिझल्ट जातोय जे प्रश्न तुम्हाला येत होते ते तुम्ही चुकवले. यस ऑर नो, हे पटतंय का? आणि मग आता खूप जास्त काहीतरी रेफरन्स बदलायचे, अजून काहीतरी खूप जास्त वाचायचं, अशा भानगडीत पडू नका. कारण तुम्ही 1 मार्काने 2 मार्काने जे जाताय ना ते ह्या एरियावर जरी तुम्ही काम केलं, सिली मिस्टेक्स कमी करणं किंवा टाईम मॅनेजमेंट करणं किंवा एकाच विषयावर फुल्ली डिपेंड राहणं, असं करू नका. कारण आपल्याला काय होतं, तुम्ही कुठल्या तरी 1-2 विषयाला टार्गेट करता आणि एक्झॅक्टली ते 2 विषय जर टफ टाकले तर बाकी विषयाला तर तुम्ही कामच नाही केलं. असं करू नका. कारण कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल ना तर सगळ्या विषयाला जेवढा योग्य तेवढा न्याय देता येईल तेवढा न्याय द्या. देयर इज नो एनी अदर ऑप्शन. कारण हे बदलत राहणार आहे. ह्या वर्षी 2 सब्जेक्ट वेगळे डिफिकल्ट टाकले, पुढच्या वर्षी अजून 2 सब्जेक्ट वेगळे असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एकाच सब्जेक्टवर डिपेंड राहून किंवा आयोगाला कन्सिडर करून जर तुम्ही परीक्षा देत असाल फार मोठी चूक करताय. आणि ती ह्या वेळेला जी झाली ती झाली, लास्टची असेल, पुढे मात्र तसं करू नका. ठीक आहे. नेक्स्ट, आयोगाला आत्ता सांगितलं ते कन्सिडर न करणे आणि ॲज इट इज हा जो प्रकार आहे का हा ताबडतोब बंद करा. विषयावर काम करा. त्या विषयाची जी काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असते ती आणल्याशिवाय रिझल्ट येणार नाही, हे कुठेतरी लिहून द्या. सुपरफिशियल स्टडीचा जमाना गेला आता. वरवर काहीतरी वाचलं, अर्धवट समजून घेतलं, त्याच्या बेसिसवर मग मी क्वेश्चन टॅकल केले किंवा लॉजिक लावून काहीतरी केलं किंवा ह्याचं एक ऑप्शन कळालं की उत्तर निघतं, ते झालं आता. ते फार लक बाय चान्स म्हणतो आपण त्याला. पण आता प्रत्येक वेळी तसं होणार नाही. आणि कॉम्पिटिशनमध्ये इतर विद्यार्थी स्ट्रॉंगली अभ्यास करून जर तिथं परीक्षा देत असाल तर तुम्ही त्यात कॉम्पिटिशनमध्ये मागे असाल. त्यामुळे अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, फिरून प्रश्न विचारणे आणि स्वतः जास्तीत जास्त समजून घेणे याच्यावर भर द्या. म्हणजेच तिथं आयोगाने काही जरी विचारलं तर तुम्ही टिकाल. आता इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला वाटत सर प्रश्न किंवा पेपर सोपा होता का? पेपर सोपा नव्हता, कन्सेप्च्युअल होता, हे लक्षात घ्या. इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा कमी मार्क असणारे विद्यार्थी आहेत आणि 12-13ची रेंज अचीव्ह करणारे सुद्धा विद्यार्थी आहेत. का? कन्सेप्च्युअल बेस चांगला असल्यामुळे. मॅक्झिमम क्वेश्चन यावेळेस कन्सेप्टचे होते. सेम इतर विषयाबद्दल तसंच तुम्हाला अनुभव मिळतो. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये असं अनएक्सपेक्टेड चेंजेस असणारच आहेत, हा पण पॉईंट लिहून घ्या. डेफिनेटली तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये दिसेल. आणि सांगितल्याप्रमाणे परत मेजर चेंज आउट ऑफ सोर्स जरी असला तरी 15 पैकी 5 प्रश्न, 6 प्रश्न किंवा 7 खूप झाले एवढेच असतात जे की खूपच काहीतरी विचित्र टाकलेत. बाकीचे परत 6-7 प्रश्न, 8 प्रश्न हे आपल्या आवाक्यातले असतात. मग आपण अशा वेळेला त्या 7 प्रश्नाला तरी किमान पूर्णता न्याय दिला पाहिजे. त्यातला एक सुद्धा प्रश्न चुकता कामा नये, तरी आपण जिंकतो. आणि हे स्वतःला न बदलणे. आता अजून एक प्रॉब्लेम काय झाला बघा. तुम्हाला सर आता मी इथून पुढे काय करू, खूप जास्त अभ्यास करू वाचं, हे ऑलरेडी बघा ह्या सगळ्या लॅडर आहेत, सीड्या आहेत. ह्याला एक सीडी जरी दिली, 2 दिली तरी हे वर जाऊ शकतो. ह्यानं काय केलं, अशा जे आपण वर जाण्याची सीडी वापरतो ना तशा भरपूर गोळा केलेला आहे. आणि काय तरी त्याला असं वाटतं की अजूनच पाहिजे, कमीच आहे. तर ॲक्च्युली तुमच्याकडे तसंच झालंय. सेम तुमच्याकडे नॉलेज खूप आहे, कंटेंट खूप आहे, वाचन खूप केलं तुम्ही, रिडिंग, रिव्हिजन, तरी रिझल्ट येत नाही. का? कारण ॲक्च्युली त्या रिडिंगचं ॲप्लिकेशन तुम्हाला जमत नाही. मग तुमच्याकडे परीक्षेला गरजेपुरतं सगळं कंटेंट आहे, सगळं नॉलेज आहे, तर ॲक्च्युली ते कसं वापरायचं यावर प्रयत्न करा. तुमचा अभ्यास आणि आयोगाचे प्रश्न का मॅच होत नाहीत याचं उत्तर शोधा. तुम्ही त्याच्याऐवजी काय करता, अजून जास्त सोर्स वाढवणे, अजून सोर्स चेंज करणे किंवा अजून नॉलेज घेणं, हा ॲक्च्युली प्रॉब्लेमच नाही आहे. प्रॉब्लेम तुमचा आहे तेच नॉलेज व्यवस्थित ॲप्लिकेशन कसं करता येईल, टाईम लिमिटमध्ये कसं करता येईल, सिले मिस्टेक्स कशा कमी करता येईल, आयोगाचा प्रश्न समजून घेण्यावर कसं लक्ष देता येईल, ह्या गोष्टीवर जर तुम्ही काम केलं तर येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला रिझल्टही दिसेल आणि अनएक्सपेक्टेड स्कोअर जो वाढणं म्हणतो आपण इन्क्रीज होणे तोही दिसेल. पण योग्य ते बदल केले तर. आणि बदल कधी करता येतील, जेव्हा आपलं सेल्फ ॲनालिसिस, काय प्रॉब्लेम्स आहेत, कुठं चुकतोय, ह्या गोष्टी समोर आणल्या तर. नाही तर चुका तशाच झाकून ठेवायच्या, बघायच्या नाहीत आणि परत 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 हे अजून कंटेंट तयार करायचा भरपूर मोठ्या प्रमाणात, ज्याचा की काहीही वापर होत नाही. एकंदरीत हा सगळा आता स्टार्ट केलेला प्रकार लक्षात आला का?
आणि या व्हिडिओचा मेन उद्देश माझा असा होता की ॲक्च्युली विद्यार्थी पेपर झाल्यानंतर जे इव्हॅल्युएशन करायला पाहिजे होतं ते करत नाहीत आणि त्यातून मग परत चुका रिपिटेशनचं प्रमाण वाढतं. तसं होऊ नये, ही शेवटची चूक असली पाहिजे आपली. आता इथून पुढे डायरेक्टलीच प्री, मेन्स आणि पोस्ट मिळाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला इनपुट मिळावं, पुढची दिशा ठरावी आणि पुढचा अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टींचा रोडमॅप समोर ठेवूनच तुम्ही अभ्यास केला तर येणाऱ्या परीक्षेत फायदा होईल. असा सगळा हा या लेक्चरचा पार्ट होता. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण वेगवेगळ्या स्वरूपात मी मागे सांगितलं तुम्हाला जसे इनपुट्स तुम्हाला देता येतील ते देण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण होतं काय, सब्जेक्टबाबत खूप नॉलेज आहे, म्हणजे इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, काय करायचं, कुठली बॅच, कुठलं पुस्तक, सगळं आहे. पण मग तेवढं सगळं असूनही रिझल्ट काय येत नाही, कारण त्याच्याही पलीकडे काही गोष्टी आहेत ज्या आपल्या समोर यायला पाहिजेत, त्या मी आणायचा प्रयत्न करतोय. म्हणून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमची फीडबॅक नक्की मेन्शन करा. आणि ह्या सगळ्या लेक्चरचा एक ब्लँक पेज घेऊन रिपोर्ट तयार करा. म्हणजे मी जेवढे पॉईंट सांगितले कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त पॉईंट अजून तुम्ही स्वतःबद्दल काढू शकता बाहेर, की त्या एका तासात काय चूक झाली, कुठल्या प्रश्नात अडकलो, कुठल्या सब्जेक्टमध्ये अडकलो, कुठला वीक पॉईंट आहे. बरं, हे झालं सगळं निगेटिव्ह बाजू. ॲट द सेम टाईम पॉझिटिव्ह बाजू पण काढा. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, या लेक्चरच्या नंतर एक असा रिपोर्ट तयार करा प्रॉपर. हा एक पॉईंट इकडचा आणि हा दुसरा, ही झाली निगेटिव्ह साईड, म्हणजे काय चुका झाल्यात ह्याही माहिती असू द्या. ॲट द सेम टाईम पॉझिटिव्ह साईड, म्हणजेच आपले स्ट्रॉंग पॉईंट कुठले कुठले, म्हणजे जिथं की आपण काम केलं ॲक्च्युली आणि ते रिटर्न पण मिळालं मला, म्हणजे आउटपुट पण मिळालं. जसं की फॉर एक्झाम्पल आता इकॉनॉमिक्समध्ये बरेच विद्यार्थ्यांना चांगले मार्क आले. ह्याचा अर्थ कन्सेप्टवर काम केलं, फॅक्ट्सवर काम केलं, काय जे असेल ते, आणि ते तुम्हाला इथे रिफ्लेक्ट झालं. मग ती पॉझिटिव्ह साईड. मग हे झालं इकोचं. सेम जॉग्राफीचं असेल, तुमचं हिस्ट्रीचं असेल, कोणाचं पॉलिटीचं असेल, जे काय असेल ते. म्हणजे मी तर सब्जेक्टचे नाव लिहा असं म्हणत नाहीत, त्या सब्जेक्टचं नावासोबत सोबत काय करा की त्याचा एरिया पण, किंवा तिथलच्या कुठल्या सिली मिस्टेक्स कमी झाल्यात का, जे काय असेल तुमचं स्ट्रॉंग एरिया पण. आणि ॲट द सेम टाईम इकडं आता वीक एरियामध्ये काय लिहायचं, सब्जेक्ट पण, आणि ॲक्च्युली त्या सब्जेक्टमध्ये काय प्रॉब्लेम झाला. काय काय वेळी काय झालं, आता मी जसं सांगितल्याप्रमाणे करंट अफेअर, मॅथ रिजनिंग किंवा अजून कुठला विषय हा एकदमच विचित्र विचारला. पण माझं असं म्हणणं आहे, त्याही सब्जेक्टमध्ये तुम्ही मिनिमम किती मार्क घेणं अपेक्षित होतं जे तुम्ही घेतले नाही. उदाहरणार्थ 15 क्वेश्चन होते एका सब्जेक्टला, आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे काही वेळा आयोगाने असे विचित्रच प्रश्न विचारले की जे टॅकल्स नाही होत. पण त्याचं प्रमाण किती आहे ह्या 15पैकी? 8 क्वेश्चनचं. ठीक आहे, बरं, उरलेले मग 6-7 प्रश्नांचं काय केलं तुम्ही सांगा. त्याच्या बाबतीत किती प्रश्न तुमच्याबरोबर आले. म्हणजे अशा विषयामध्ये जिथं की खरंच हे आउट ऑफ प्रश्न होते की कोणाला सॉल्व्ह होऊ शकत नव्हते, मान्य केले मी. पण मग ह्या बाबतीत काय केलं, जे की इझी होते किंवा नोन एरिया होता की जिथं आपण सॉल्व्ह करू शकत होतो, तुमचे ह्याच्यात सुद्धा जर 2-3 चुकत असेल तर मग ही मेजर मिस्टेक आहे ना तुमची. ज्या वेळेला आपण म्हणतो ना की वर्ड्स कंडिशनमध्ये ज्यावेळेला आपण वादळ येतं, असं मोठं वारं येतं समोर, तर तिकडून पुढं जाणं शक्य नाही, पण मागे तरी जाऊ नका, ॲटलिस्ट स्टेबल तरी राहा. तसं अशा प्रश्नामध्ये किंवा अशा सब्जेक्टमध्ये मिनिमम तरी एवढे मार्क आले का, आणि जर आले असेल तर समजायचं तुम्ही राईट ट्रॅकवर आहेत आणि तुमचा नक्की स्कोर चांगला असेल. आता जिथं असे सब्जेक्ट डॅमेज केलेत त्याच्याबद्दल मी 6-7 मार्क म्हणतोय, मिनिमम एवढे यायला पाहिजेत. जिथं एकदमच ओके सगळं, आयोगाने काही जास्त प्रॉब्लेम केलं नाही, तिथं तुमचा आकडा किती आहे का, तिथं पण 8-9 आहे, 10 आहे म्हणल्यावर तर मग तर तुम्ही अवघड विषयात पण कमी मार्क घेतले, आणि जो विषय आयोगाने नॉर्मल ठेवला होता त्याच्यातही कमी मार्क घेतले. मग काय, कसं पुढे जाणार, कसं रिझल्ट येणार. मी काय म्हणतोय ते लक्षात येतंय का. या लिटरली व्हिडिओच्या नंतर जे तुम्ही रिपोर्ट बनवाल, हा रिपोर्ट तुम्हाला एका म्हणजे आता ह्या अटेम्प्टच्या नंतर पुढची अटेम्प्ट द्याल ना, तेव्हा तुम्हाला आठवेल, आणि तेव्हा गजानन भस्के डेफिनेटली आठवणार. हे जर न केल्यामुळं आतापर्यंत अपयश आला असेल तर आता आपल्याला बदलावं लागेल का नाही. तुम्ही सब्जेक्ट वाईज प्रॉपर एक ॲनालिसिस करा, किती क्वेश्चन अटेम्प्ट केले, त्या अटेम्प्टपैकी किती बरोबर आले, किती चुकले. म्हणजे एवढ्या मायक्रो लेवलला जा की इकॉनॉमिक्स असेल तर किती कन्सेप्टचे होते बरोबर आले, फॅक्टचे किती बरोबर आले, करंटचे काय झालेले. सेम हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी हे केल्याशिवाय कुठल्याच अभ्यासाला सुरुवात करू नका. ह्याच्यामुळे तुम्हाला तेवढी क्लिअरिटी येईल. मला आवर्जून नंतर तुमची फीडबॅक मेन्शन करा किंवा फोन करा, आवर्जून मेसेज करा की सर हे सगळं केल्यानंतर जी क्लिअरिटी आली ना, त्याच्यामधून कॉन्फिडन्स आला, कन्फ्युजन दूर झालं, भीती दूर होईल. म्हणजे पुढे काय करायचं आणि कशा पद्धतीने करायचं याचा रोडमॅप ऑटोमॅटिक तयार होईल. आणि तो रोडमॅप का तयार होत नव्हता, कारण हे सगळं आपण असं दुर्लक्ष करायचं, आपल्याला माहितीच नाही आपण काय चूक केली आहे. सब्जेक्ट वाईज, इव्हन टॉपिक वाईज, माझं म्हणणं 2 तास जाऊ द्या, 3 तास नाही, 4-5 तास जाऊ द्यात हे पेपर अनालिसिस करायला. अख्खा 1 दिवस गेला तरी चालतो, पण हा 1 दिवस अनालिसिस करणं म्हणजे ते म्हणतो ना आपण कुऱ्हाडीला धार मारणे, तलवारीला धार मारणे, तसं नाही. तर आपण उगाच घाव घालतोय पण ते कुऱ्हाड सगळी बोथट झालेली आहे. तर त्याच्याऐवजी 1-2 दिवस शांत बसा, त्याला धार लावा आणि मग बघा झाड लगेच तुटत. उदाहरण कळालं का तुम्हाला. तसंच सेम आहे. 1 दिवस पूर्णतः माझं म्हणणं आहे एवढं इन डिटेल अनालिसिस करा आणि हे लिखित स्वरूपात पाहिजे. असं नाही पेपर बघायचा, हा हे चुकलं, हा हे असं झालं माझं, ओके ठीक आहे, अरे काय गेलं डोक्यातून, कधी लिहा व्यवस्थित. आणि ते लिहिल्यानंतर जे स्वतःला रिअलाइज होईल ते पुढे चुका होऊ देऊ नका आणि ते इम्प्लिमेंट करा. स्वतः काय चुका झाल्यात त्या
पॉझिटिव्ह गोष्टी आणि तिसरा एक अजून बॉक्स बनवा पुढे. म्हणजे आता पुढचा प्लॅन काय आहे, मला काय इम्प्लिमेंट करायचं आहे, म्हणजे ज्याला आपण स्वतःमध्ये बदल म्हणतो, रिफॉर्म म्हणतो, चेंजेस, काय शब्द लिहायचं ते लिहा. हा एक पॉईंट, म्हणजे 3 हे करायचं आहे. पहिला पॉईंट असेल तुमच्या चुका, सेकंड तुमचे स्ट्रॉंग पॉईंट, तुम्ही काय काय जे ठरवलं होतं ते इम्प्लिमेंट केलं, चांगली गोष्ट आहे. कदाचित काही जणांचं ह्याचं प्रमाण फारच कमी असेल, काही जास्त असेल, काही इकडं पुढे असतील. आणि तिसरा पॉईंट येतो म्हणजेच आता इथून पुढे मला जर अभ्यास करायचा असेल तर स्वतःमध्ये काय बदल करावे लागतील किंवा कुठली स्ट्रॅटेजी मला अपडेट करावी लागेल स्वतःबाबत, ह्याची पॉईंट लिहा. आणि ह्या 3 गोष्टी जर तुम्ही रिटर्नमध्ये लिहिल्यात तर लिटरली तुम्हाला विश्वास बसणार नाही, एवढ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. डोक्यामध्ये जो ग्लिच आला ना सगळा, आता सर काय झालं, या पेपरने खूपच धक्का दिला, अनएक्सपेक्टेड मार्क खूपच कमी आले, तर बाबा तू हे इव्हॅल्युएशन कर. जरी तुझा कट ऑफमध्ये तू बसत नसशील, तुला क्लिअर कट कळालं की नाही सर मी फेल आहे, पण मग पुढची दिशा ठरवता येईल. आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही सर माझा स्कोर चांगला आहे, तरीही करा. कारण काय होईल माहिती का, तुमच्या चुका कमी आहेत ह्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही जे काही ऑलरेडी आत्ता काम केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, तो वर्कआउट होतोय हे तुम्हाला दिसेल. म्हणजे यू आर ऑन द राईट ट्रॅक. आणि कदाचित तुम्हाला असं वाटतं की नाही सर माझा स्कोर फार चांगला आहे, त्यामुळे मला आता काही करायची गरज नाही, असं नका करू. भलेही इतरांच्या तुलनेत तुमच्यात बदल कमी असतील, पण माझं म्हणणं एक जरी चेंजेस तुम्हाला सापडला, एक जरी, तरी तुम्ही रिझल्टमध्ये पुढे येऊ शकता. आणि कॉम्पिटिशन असं झालं की तुम्हाला आता कुठल्याच गोष्टींना दुर्लक्ष करून चालणार नाही. समजा मोठी जहाज आहे आणि त्या मोठ्या जहाजामध्ये एक छोटं छिद्र पडलं, एकदम छोटं, ते छोटं छिद्रसुद्धा भले लगेच जहाज बुडणार नाही, पण काही तासांनी काही दिवसांनी ते जहाज बुडवणार. छोटं का असणार, पाणीमध्ये यायला लागलं ना, तसंच ज्याचा स्कोर चांगला आला त्यांनी गाफील राहू नका. तुम्ही सुद्धा हा आढावा घ्या आणि आढावा घेतल्यानंतर भले ज्याचा स्कोर कमी आला त्याला 10 बदल करायचे, त्याच्या 10 चुका सापडल्यात. जर तुमचा स्कोर चांगला येऊन पण तुमच्या किमान 2 चुका जरी सापडल्या आणि 2 बदल जरी सापडले, तरीही तुम्हाला खूप मोठ्या पद्धतीनं अजून बूस्ट मिळेल आणि अजून स्कोर चांगला येईल, मेन्सला असू द्या किंवा पुढच्या कुठल्याही एक्झामला असू द्यात. कळालं का? आणि हा सगळा व्हिडिओचा पार्ट परत एकदा नक्की आवडला असेल तर लाईक करा, तुमची फीडबॅक मेन्शन करा आणि आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे तुम्हाला कुठल्या पुस्तकात मिळणार नाही, कुठल्या एरियात मिळणार नाही. कारण काय होतं, बरेच जण आता अशाच गोष्टीच्या मागे लागलेत जे की आपण ज्याला मोटिवेशन म्हणतो. फक्त सर आता मला निगेटिव्हिटी आली आणि पुढे काय करायचं सांगा. तर माझं म्हणणं आहे मोटिवेशन इथून मिळालं पाहिजे, ह्या रिपोर्टमधून तुम्हाला मिळालं पाहिजे. मग ज्यांचा चांगला स्कोर आला त्यांनाही लागू होतं आणि ज्यांचा स्कोर डाऊन आला त्यांना लागू होतं. उलट हे सगळं रिपोर्ट तयार करून पुण्यात विद्यार्थी तुम्ही असाल तर आवर्जून ऑफिसला हे रिपोर्ट घेऊन या, आपण डिस्कस करून पुढची प्लॅनिंग करू. पुण्याच्या बाहेर असाल तर आपल्या ऑफिसच्या नंबरवर व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवर तुम्ही हे स्कॅन करून मला पाठवू शकता, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर. मग आपण प्रॉपर पुढची स्ट्रॅटेजी तुम्हाला देऊ शकतो किंवा तुमच्या काय चुका होत आहेत, कशा बदलायच्या, किंवा जरी स्कोर चांगला असेल तर अजून इम्प्रूव्हमेंटला काय चान्स आहे, व्हॉट तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपण प्रॉपर कम्युनिकेशन करू शकतो. ठीक आहे, चलो सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ह्या सगळ्या रिपोर्टवर जर ॲज अर्ली ॲज पॉसिबल, आज नाही झालं उद्या, उद्या नाही झालं परवा, जेवढ्या लवकर काम करता येईल तेवढं काम करा आणि मला व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला ते पाठवा, जेणेकरून पुढची दिशा आपल्याला ठरवता येईल. भले नाही पाठवलं तर माझं म्हणणं तुम्ही तुमच्या पर्सनल लेवलवर ते करा, पण डेफिनेटली या सगळ्या गोष्टी इव्हॅल्युएशन जर केलात तर तुम्हाला 1-1.5 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष जे चाललेत बिनाकामी ते पुन्हा जाणार नाहीत वेस्टमध्ये. आणि येणारी पुढची प्रिलिम असेल, मेन्स असेल, ती शेवटची असली पाहिजेत, असं सगळं याच्यावरून तुम्हाला स्वतःला सांगता येईल. ठीक आहे, चलो सो मोर दॅन इनफ फॉर दिस लेक्चर. भेटूया परत अजून नवीन एका इनपुटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.